माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आपण आज जे मुळशी तालुक्यातील असणाऱ्या ज्या घडामोडीचा जो कारभार आहे हा चांद्यापासून तर बांद्यापर्यंत असणारा जो माय मराठी न्यूज चॅनलचा जो ग्राउंड रिपोर्ट आहे हा आपण दाखवत आलेला आहोत। आज माझ्या पाठीमागे जर या ठिकाणी पाहा तर ही जी कंपनी इथे काम सुरू आहे खरं ज्या कंपनीचं, आज या कंपनीचं जर चित्र पाहिलं तर गाव उरावडे या हद्दीमध्ये येणारी ही कंपनी आहे आणि या कंपनीचा असणारा जो बांधकामाचा जो स्लोप आहे तर अगदी माझ्या उजव्या बाजूला जर पांढऱ्या रंगाची जर बिल्डिंग पाहाल तर या ठिकाणी असणारी ही 600 विद्यार्थ्यांची 9वी पर्यंत असणारी जी ही शाळा आहे या शाळेच्या अगदी 22 मीटर अंतरावरती असणारी ही कंपनी। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचं जे बांधकाम आहे हे खरं तर रेल आडतमध्ये आहे की ज्या कंपनीमध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धतीचं ॲसेटचं काम खरं तर या ठिकाणी सुरू आहे। आणि आता जर नव्याने जर पाहिलं तर कंपनीचं बांधकाम सुरू असताना जो राडारेडा जो हा रस्त्यावरती येतोय तर हा गोटावडे फाटा ते मुठ्यापर्यंत जाणारा जो खारोड्याच्या मंदिरापर्यंत जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्याच्याच बाजूला असणारा हा जो चिखल आहे, केमिकल आहे, पाणी आहे, हे सर्व या ठिकाणी रस्त्यावरती खरं तर या ठिकाणी येतं आहे। आणि इकडे जर पाहिलं तर आपण तर माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर शाळा आणि असणारी ही कंपनी कुठंही तंत्र याचं जुळत नसताना देखील घातलेला हा घाट आहे। खरं तर आज मुळशीतल्या 600 विद्यार्थ्यांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे आणि याच पाहणी करता आपण या कंपनीमध्ये आज ठिकाणी मिळालेल्या तक्रारीनुसार आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। परंतु दुर्दैव जर पाहिलं मुळशीचं तर आज या ठिकाणी या कंपनीचे असणारे HR मॅनेजर जे आहेत त्यांना कल्पना दिली की मी रिपोर्टर आहे आणि या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी आलेलो आहे, परंतु त्यांनी उच्च भाषेमध्ये सांगितलं की जे काय तुमचं रिपोर्टिंग असेल तर ह्या गेटच्या बाहेर करायचं आहे, गेटच्या आतमध्ये नाही। आणि अगदीच जवळून जर पाहिलं तर या ठिकाणी एक महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या लेडी अधिकारी या ठिकाणी पाहणी दौऱ्यासाठी या ठिकाणी आलेल्या असताना आज त्यांच्यासमोर वापरलेलं हे भाष्य हे कुठंतरी मुळशीकरांना लाजिरवाणं आहे। कंपनीला विरोध नाही आहे, कंपनी तर आलीच पाहिजे, कंपनीचं काम झालं पाहिजे, पण या ठिकाणी ज्या अर्थाने कंपनी सुरू आहे ते असणारं 22 मीटरच्या अंतरावर असणारी ही शाळा आणि या शाळेच्याच अगदी जे ग्राउंड आहे, शाळेची जी भिंत आहे या भिंतीला लगतच सुरू असणारं या कंपनीचं मोठ्या स्वरूपामध्ये सुरू असणारं हे बांधकाम इथं आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आज या शाळेमध्ये दाखल असणारे 600 विद्यार्थ्यांचे जर मेडिकल केलं तर डॉक्टरांकडनं सांगण्यात येतं की विद्यार्थी सुदृढ आहेत, परंतु याच्यामध्ये या कंपनीच्या माध्यमातून होणारा जो आवाज आहे, आजही आपण पाहिलं आज गुरुवार आहे आणि गुरुवार असून देखील काही स्वरूपामध्ये काम चालू आहे, शेजारी 1 मीटरच्या अंतरावरती उभा असताना देखील आपल्याला आवाज येत नाही एकमेकांचा। तर या ठिकाणी शाळेतले 600 विद्यार्थी या ठिकाणी कशा पद्धतीचं शिक्षण घेत असन ही मोठी या ठिकाणी बाब अवघड झालेली आहे। आज मुळशीतल्या जे 600 विद्यार्थी आहेत त्यांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे आणि यांना खरं तर वाचवण्याची जबाबदारी आहे तर या तमाम मुळशीकरांची। अशा अनधिकृतपणे होणाऱ्या कंपन्यांचं बांधकाम खरं तर मुळशीकरांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी वर्कआउट करणारे जे कामगार आहेत, मॅनेजर आहेत, यांची देखील तेवढ्याच पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे की ते मुळशीकरांना किंवा या ठिकाणी पत्रकारिता करत असताना ज्यांना जी आरेच्या भाषेमध्ये जे बोललं जातं की आरेच्या भाषेमध्ये माहिती देण्याच्या ऐवजी त्यांना सांगितलं जातं की गेटच्या बाहेर थांबून तुम्ही काम करायचं, गेटच्या आतमध्ये येऊन नाही, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। ज्या संबंधित विभागाच्या ज्या अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं की त्या आतमध्ये पाहणीसाठी गेलेले आहेत आणि नक्की त्यांनी काय पाहणी खरेदी केली। परंतु त्याहीपेक्षा जी माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून खरं तर जी तक्रार दाखल केलेली होती ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे आहेत। नेहमीच यांना त्या कारणाने ते नेहमीच चर्चेमध्ये असतात। अगदी ग्राउंड बांधापासून चांद्यापर्यंत जे अगदी छोटी जरी गोष्ट असेल तरी सागर मारणे ही ती गोष्ट उचलून धरतायत आणि ही मुळशीकरांच्या हिताची गोष्ट आहे। आपल्याबरोबर सागर मारणे आहेत, जाणून घेऊया त्यांच्या विषयी की नक्की त्यांनी काय माहिती या ठिकाणी जुळवलेली आहे आणि नक्की अडचण काय आहे। तुमचं माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। तुमच्या हातामध्ये फाईल आहे आणि तुमच्या पाठीमागे एक कंपनी आहे, नक्की काय या कंपनीच्या बाबतीतली माहिती तुम्ही काय माहिती? गव्हर्नरला इथे संकल्प व्हॅली स्कूल आहे, माझा मुलगा त्या शाळेत शिकायला आहे, शाळा अत्यंत चांगली आहे आणि त्या स्कूलला लागूनच ही कंपनी आहे। त्या कंपनीचं सुरक्षा भिंत आणि शाळेची भिंत एकच आहे, बरोबर। दुसरी गोष्ट ही जी कंपनी आहे ती रेड कॅटेगरीमधली कंपनी आहे, बरोबर। रेड कॅटेगरी कंपनी म्हणजे हॅझर्डसमध्ये येते।
तिथे नियम खूप वेगळे आहे. नियम असा आहे की हॉस्पिटल आणि शाळेपासून अशा कंपन्या मिनिमम 200 मीटर अंतरावरती असल्या पाहिजे. याची तक्रार मी जेव्हा PMRDमध्ये केली होती, PMRDच्या अधिकारी जॉईंट व्हिजिटलाही आले होते. जॉईंट व्हिजिटला PMRDचे अधिकारी आले, पाणी केलं, त्यांना या गोष्टी लक्ष वाटलं. त्यांना लक्ष वाटलं त्यांनी काय केलं, माझी तक्रार त्यांची MPCBकडे त्यामुळे MPCBला PMRDने विचारणा केली की तुम्ही कशाच्या आधारावरती तुम्ही एक परवानगी दिली म्हणून. मग PMRDने MPCBला तक्रार केल्यानंतर मी MPCBच्या लोकांची पाहणी करायला आली. तेव्हा मी काल कलेक्टर साहेबांनाही भेटलो. कलेक्टर साहेबांनाही सर्व परिस्थिती समजून सांगितली. आमचे PMRDचे आयुक्त आहेत, त्यांचंही माझं बोलणं आहे, त्यांनाही सर्व परिस्थिती समजून सांगितली. सर्वांचं हेच म्हणणं आलं की बाबा हे आता चुकीच्या पद्धतीने चालू आहे. आणि तुम्ही आता समोर होता माझ्यासमोर, जेव्हा आपण शाळेमध्ये गेलो होतो, आपल्या MPCBचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी शाळेतल्या लोकांना विचारलं की आपण कंपनीमुळे तुम्हाला त्रास होतो का. तर शाळेत लोक काय म्हणले की हा त्यांच्या आवाजामुळे आम्हाला त्रास होतो. 600पेक्षा जास्त मुलं इथे शिकायला आहेत, त्यांचं आरोग्य आज धोक्यामध्ये आहे. का धोक्यामध्ये आहे? कारण या कंपनीमुळं. ठीक आहे, आमच्या इथं कंपन्या पाहिजे, रोजगार सगळ्या गोष्टी आहेत, पण आमच्या मुलांचे जीव धोक्यात घालून, आमच्या मुलांचे बळी देऊन आम्हाला कंपनी नको आहे. कंपनीने मला चर्चेला बोलवलं होतं. मी कंपनीला तुम्हाला 3-4 फोन केले. मी कंपनीसोबत चर्चेला पण गेलो. कंपनीला मी एवढंच सांगितलं की सर तुमची कंपनी तिथं हायटेच असून द्या, फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की जो बफर झोन तुम्ही आता 22-23 मीटरचा घेतलेला आहे तो तुम्ही वाढून 50 मीटरपर्यंत करा. ॲक्च्युअल MPCBचा नियम काय म्हणतो, MPCBचा नियम म्हणतो की 200 मीटर अंतर असलं पाहिजे शाळा आणि हॉस्पिटल कंपनीचं. पण आपण एक मुळशीकर आहे, आपल्या मुळशीमध्ये ही कंपनी आपल्या भागातल्या लोकांना रोजगार भेटू शकतो. यामुळे आपण काय केलं, ही कंपनीला आपण म्हटलं की 50 मीटर बफर झोन ठेवा, जेणेकरून जो जाणारा धूर असन, आवाज असन, त्याचा काही प्रमाणात जो त्रास तो कमी होईल. होईल. पण कंपनीने तिथं कोण सांगतो म्हटले, कंपनीने काही सांगितलं नाही. MPCBचे अधिकारी आज आले. आज तुम्हाला भेटलं कंपनीचे अधिकारी तुम्हाला किती उद्धट बोलले, चला बाहेर व्हा, आत व्हा. म्हणजे तुम्ही आमच्या मुळशीमध्ये येणार, मुळशीत काम तुम्ही करणार आणि आम्ही तुमच्या कंपनीमुळं आमच्या मुळशीतल्या लहान मुलाबाळांना त्रास होतो आहे. त्या त्रासाबद्दल प्रश्न विचारला तर तुम्ही आमच्या तालुक्यातल्या पत्रकारांना बाहेर हाकलणार. आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये पत्रकारांना कंपनीच्या बाहेर हाकलणार मी कधी बघितले नाही. हा तर आपल्या पत्रकार हे आपल्या तिसरा आज स्तंभ आहेत आपल्या संविधानाचा. आज पत्रकारांमुळे सर्व चालू आहे. आणि तुम्ही पत्रकारांना तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची दाण तुमची नसेल, याच्यात चुकीचं काय आत म्हणजे काही चुकीचं घडत नाही आहे ना. मग तुम्ही पत्रकारांना आत का पाठवलं नाही, का जाऊन दिलं नाही? पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तर तुम्ही काय दिली नाही? मी कुठं चुकत नाही आहे, तुम्ही काय चुकीचं गरज नाही आहे, मग तुम्ही द्या ना पत्रकारांच्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं द्या. हां, असं तुम्ही तोंड लपून होणार नाही आहे. अख्ख्या जगाला माहिती आहे समोर शाळा आहे, 600 विद्यार्थी आहेत आणि इकडे ही कंपनी आहे. कंपनीचा त्रास चालला आहे. उद्या मला अन्न त्याग उपोषणाला लागल्या बसाल तरी बसन मी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये जाईन, हायकोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन, पण या कंपनीला मी 100% आमच्या मुलांचा बळी घेऊ घेणार नाही. आज जर पाहिलं या ठिकाणी तर सागर मारण्यांकडे असणारे जे कागदोपत्री जे पेपर्स आहेत, या पेपर्समध्ये सगळ्या पद्धतीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. खोटं बोलले. मागच्या वेळेस जेव्हा PMRDचे अधिकारी आले होते त्यांनी ऑन कॅमेरा रेकॉर्डिंगमध्ये बोलले की आमची कंपनी रेड कॅटेगरी ऑरेंज कॅटेगरीमधली आहे. तुम्ही बघू शकता त्यांनी तर रेड कॅटेगरीचं पण त्यांना परमिशन आहे. पिकलिंग आहे. पिकलिंग सगळी मोठी रासायनिक प्रक्रिया इथं होणार आहे. निव्वळ प्रशासनाची, अधिकाऱ्यांची आणि आमच्या मोशीकरांची फसवणूक केलेले काम चालू आहे. आता मला सांगा, अख्खा राडारोडा अख्खा रस्त्याला पाणी चाललं आहे. तिथे लोक तुटत्यात मारतात. त्याची जबाबदारी कोणी याला? कंपनी जबाबदारी घ्यायला तयार नसेल तर त्याची जबाबदारी आम्ही संविधानाच्या मान्यतेतून निश्चित करल आणि दोषींवर कारवाई करायला. सागर मारण्यांनी तर मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. परंतु या मुळशी तालुक्याचं खऱ्या अर्थानं नेतृत्व करणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील, या मुळशी तालुक्याचं नेतृत्व करणारे विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर असतील, आज खऱ्या अर्थाने त्यांनी या बोरावडे येथील असणाऱ्या या कंपनीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण का तर या ठिकाणी सुरू असणारं जे 600 विद्यार्थ्यांचं आरोग्य खरं तर धोक्यात आलेलं आहे आणि अशी कंपनी आम्हाला या ठिकाणी नको आहे की ज्यामुळं आमच्या मुळशी तालुक्यातील विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येईल आणि मुळशीतल्यांना रोजगार मिळेल. आज जर पाहिलं तर या ठिकाणी बाहेरून येऊन कामगार जे आहेत ते एका उद्धटवाणी त्यांची जी भाषाशैली आहे, उद्धटवाणी जे त्यांचं बोलणं आहे, जे खरं तर आज आपल्याला या ठिकाणी एका
शासन दरबारी असणारा जे कार्याध्यक्ष जे आहेत, जे भारतीय जनता पार्टी आहे, त्या पार्टीच्या एका कार्याध्यक्षाच्या समोर त्यांनी जे वापरलेले या कंपनीचे HR जे आहेत, त्यांची जी भाषाशैली आहे ही कुठंतरी या कंपनीचे जे मॅनेजर असेल, डायरेक्टर मॅनेजर असेल, यांनी कुठंतरी ही बदलण्याची गरज आहे. जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी शासकीय अधिकारी जे आलेले आहेत त्यांच्याकडनं की त्यांना खरं तर काय माहिती मिळाली.